हे बघून तर मला कोकणमध्ये आल्यासारखंच वाटायला लागलं. उठलं की आमच्या आत्यानं वेफर्स करायला घातलेले. मग जरा व्हायचं म्हटलं मदत करावी. आमचे केदार भाऊ तर काय बसले त्याचं घालत होतं खात होतं माहीत नव्हतं. मग मी जरा घातले. मग ते झालं की गेलो होतो मित्राबर जरा बाहेर त्याचं काम होतं. पिशवी घेऊन आले. मग निघालो सगळ्यात आधी म्हटलं ऊसाचा रस प्यायचा पाहिजे, नाहीतर आपल्याला काही जमणार नाही बाबा, लय ऊन आहे बेकार आहे, उन्हानं उगाच काहीतरी व्हायचं. मग असं म्हणत त्याला म्हटलं आम्हाला रस पाज. मग मस्तपैकी आम्ही रस प्याला. रस आपल्याला एवढा आवडतो. मग प्यायला की निघालो माघारी जाताना सगळ्यात आधी गेलो पंपावरती पेट्रोल टाकलं आणि तिथं आम्ही आलतोच का बाबांचा रुतबाच वेगळा आहे म्हटलं बेकार. आणि बघा लोकेशन इतकं भारी का नाही, कसं भारी वाटतं का नाही. आणि पुढं एक आम्हाला खिंड लागली अक्षरशः डोंगरमधनं असं म्हणजे फोडून रस्ता गेला आहे. पोचलो त्याचं काम होतं ते पिशवी द्यायची मग दिली. मग ते झालं की यायला निघालो माघारी येताना मग परत ते लोकेशन आवडलं तिथं गेलो होतो. तिथे मंदिर आहे तुळजाभवानी देवीचं. तिथे जाऊन जरा मस्तपैकी बसलो. मंदिर हे बघितलं, दर्शन हे घेतलं आणि मंदिर बघा किती छान दिसतंय. ते झालं की जरा तिथं म्हटलं बसावं गार्डनमध्ये. मग तिथं माझ्या आधीचे दोघं जाऊन बसलेली. मग गेलो मी पण मस्तपैकी तिथं बसलो आणि म्हटलं आता जावं ऊन खाली झालं की, पण तसं नाही झालं. आधीच गेलो आम्ही.